विठू नामाच्या जयघोषात संत श्री ज्ञानेश्वर व संत श्री तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होत आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी पंढरपूर इथे पोहोचत आहे. जालन्यातील गिर्यारोहक विनोद सुरळकर यांनी अनोखी वारीची परंपरा सुरू केली आहे. मागील 2 वर्षांपासून ते जालना ते पंढरपूर सायकल वारी करतात. या सायकल वारी दरम्यान ते पर्यावरणाचं संरक्षण व्हावं या हेतूने सीड्स बॉलचं रोपण करत आहेत. यावर्षी तब्बल 3000 सीड्स बॉल ते वसुंधरेच्या संरक्षणासाठी रोपण करीत जाणार आहेत. पाहुयात काय आहे यामागे विनोद सुरळकर यांची भावना. जय विठ्ठल. हरितवारी, सायकलवारी, हरितवारी, वृक्ष लावा दारोदारी हा संदेश घेत मी जालना ते पंढरपूर 288 किलोमीटरचा हा प्रवास मी सायकलने करत वृक्ष संवर्धन आणि वसुंधरासाठी बीज रोपण म्हणजे या प्रकारचे असे सीड्स बॉल टाकत मी आषाढीची वारी करत आहे. या सीड्स बॉलमध्ये 10 प्रकारचे देशी झाडांच्या बिया टाकलेल्या आहेत. एका सीड्स बॉलमध्ये 4 बिया आहेत. असे मी जालना ते पंढरपूर प्रवासादरम्यान 3000 सीड बॉल तयार करत या प्रवासात रस्त्याच्या बाजूला टाकत आहे आणि सर्वांना संदेश देता आपणही काहीतरी पर्यावरणासाठी करावं या उद्देशानं या सायकल वारी दरम्यान या सीड बॉलचा उपक्रम मी राबवत आहे. हे वर्ष माझं दुसरं आहे आणि सर्वांनी ही संस्कृती, ही परंपरा जपावी, वारी ही अखंडपणे राहावी हाच माझा उद्देश आहे. पर्यावरण आणि अध्यात्माचा हा मनोहारी प्रवास खूप चांगला आणि सुकर झाला. आता काही 20 किलोमीटर अंतरावरच पंढरपूर बाकी आहे आणि माझी ही यात्रा तिथे संपन्न होणार. विनोद सुरळकर यांच्या हरित वारीचं हे दुसरं वर्ष आहे. अध्यात्म आणि पर्यावरणाचा मनोहारी प्रवास अतिशय सुखद झाला असं विनोद सुरळकर सांगतात. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.